मी एका शाळेत चौकीदाराची नोकरी करत होतो। माझं रोजचं काम म्हणजे सकाळी लवकर येऊन सगळ्या वर्गांचे दरवाजे उघडणे आणि सुट्टी झाल्यावर ते बंद करणे, एवढंच माझं काम होतं। त्या शाळेत एक नवीन शिक्षिका नोकरीला आल्या। त्या खूप सुंदर होत्या आणि माझ्याशीही खूप छान वागत होत्या। एका सकाळी मी नेहमीप्रमाणे शाळेत लवकर आलो आणि बघतो तर काय, त्या आधीच शाळेत आल्या होत्या। मला आश्चर्य वाटलं, कारण शाळेत सर्वात आधी मीच येत असे। त्या पहिल्या अशा शिक्षिका होत्या ज्या माझ्यापेक्षा आधी शाळेत पोहोचल्या होत्या। मला वाटलं नवी नोकरी आहे म्हणून कदाचित लवकर येत असतील, काही दिवसांनी त्या पण उशिरा यायला लागतील, पण असं झालं नाही। त्या रोज माझ्यापेक्षा आधी शाळेत येत आणि सुट्टीच्या वेळी मला लवकर जायला सांगत। त्यांच्या या छोट्याशा काळजीमुळे मी मनोमन खूप आनंदी व्हायचो। पण ज्या दिवसापासून त्या शाळेत आल्या तेव्हापासून शाळेत खूप विचित्र गोष्टी घडायला लागल्या। एके दिवशी सुट्टीच्या वेळी मी वर्गात खुर्च्या लावत होतो। अचानक माझी नजर समोरच्या वर्गात गेली आणि माझं हृदय धडधडू लागलं, कारण तिथे जो पुनीत होता तोच शाळेत गार्ड म्हणून काम करत होता। त्याच्याबद्दल शाळेत सर्वत्र हेच बोललं जायचं की तो कोणाशी जास्त बोलत नाही, त्याचे मित्र देखील नाहीत आणि कोणाशी जवळीक ठेवत नाही। तो ज्या प्रायव्हेट शाळेत काम करत होता तिथे फी ना फार जास्त होती ना कमी। पुनीतच्या कामामुळे प्रिन्सिपल खूप खुश होत्या, कारण तो आपलं काम खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करायचा। त्याच्याविषयी कधीही तक्रार झाली नव्हती। तो थोड्याच दिवसांपूर्वी या नोकरीवर लागला होता आणि शाळेजवळच एका छोट्या खोलीत भाड्याने राहायचा। त्याचा पेहराव बघूनच त्याची गरिबी स्पष्ट दिसायची। त्याच्याकडे फक्त 2 जोड कपडे होते, जे तो आळीपाळीने घालायचा। कपडेही नीट इस्त्री केलेले नसत। त्याची अशी अवस्था बघून प्रिन्सिपलनी त्याला मदत करावी असं वाटलं आणि त्या म्हणाल्या, पुनीत, तुला कधी पैशांची गरज पडली तर मला निसंकोच सांग, हे काही पैसे ठेव, तुमच्या कामी येतील। पण तो म्हणाला, मला मदत नको आहे मॅडम, मला फक्त माझ्या मेहनतीचे पैसे हवे आहेत। मला फक्त माझ्या मेहनतीचे जेवढे पैसे बनतात तेवढे द्या। जर मला कोणाकडून मदतच घ्यायची असती तर मला इतकी मेहनत करण्याची काय गरज होती, ती तर मी सहजच घेऊ शकलो असतो। त्याच्या या बोलण्याने प्रिन्सिपल खूप खुश झाल्या। त्याची इमानदारी त्यांना खूप आवडली आणि म्हणूनच त्यांनी त्याचा पगार वाढवला, जेणेकरून त्याला थोडा आधार मिळेल। तो स्वतःबद्दल फारसं काही सांगत नसे, आपलं काम करायचं आणि आपल्या कामाशीच राहायचं असं त्याचं नेहमीच असायचं। त्याच्याकडे वेळही फारसा नसायचा की कोणाला आपल्या आयुष्याबद्दल काही सांगेल। आजच्या समाजात माणसाने आपली वेदना मनातच ठेवावी हेच बरं, अशी त्याची समज होती आणि हीच विचारसरणी त्याने मनात घट्ट बसवली होती। त्यामुळे तो आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिला। एक दिवस पुनीत आपली ड्युटी बजावत कॉलेजच्या गेटवर बसला होता। तेवढ्यात एक ऑटो थांबली आणि त्यातून एक खूपच सुंदर बाई खाली उतरली। तिने ऑटोचं भाडं दिलं आणि शाळेच्या आत जाण्यासाठी निघाली। पुनीतने तिला थांबवलं तेव्हा ती म्हणाली, पहा, मला प्रिन्सिपल मॅडमला भेटायचं आहे, मला खूप महत्वाचं काम आहे, मला आत जाऊ द्या। पुनीतने खूप नम्रतेने उत्तर दिलं, मॅडम बघा, प्रिन्सिपलची परवानगी नसताना मी तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही। ती हसून म्हणाली, तसं बघितलं तर तुझी ड्युटी खूप इमानदारीने करतोस, यामुळे मी खूप खुश झाले आहे। तिने पुन्हा विचारलं, बहुतेक तू इथे नवा आहेस, नाही का? कारण आधीचा चौकीदार तर गेटवर कधीच दिसत नसे। जेव्हा मी पहिल्यांदा आले होते तेव्हा तो निवांत फिरत आला आणि मी म्हटलं की मला प्रिन्सिपल मॅडमना भेटायचं आहे, तर त्याने मला लगेच आत जाऊ दिलं होतं। पण मी प्रिन्सिपल मॅडमकडे गेले आणि त्यांना त्या चौकीदाराबद्दल सांगितलं की असा चौकीदार गेटवर ठेवून काय उपयोग, जो कोणालाही तपासणी न करता, ओळख न पटवता आत जाऊ देतो। प्रिन्सिपल म्हणाल्या, हो, तुम्ही बरोबर म्हणताय, याची खरीच तक्रार येत होती। मला वाटतं म्हणूनच त्याला काढून टाकलं आणि पुनीतला ठेवला। हे ऐकून पुनीत हसला आणि म्हणाला, म्हणजे आता तर मला तुमच्यापासून घाबरायला हवं। ती मुलगी थोडी चकित होऊन विचारू लागली, का? पुनीत हलकेच हसून म्हणाला, कारण तुमचं प्रिन्सिपल मॅडम ऐकतात आणि तुम्ही कुठे मला या गरीबाला पण नोकरीतून काढून टाकाल तर, नाही का? तेव्हा ती हसून म्हणाली, काळजी करू नकोस, तू आपलं काम खूप छान करतोस म्हणूनच तू वाचलास। मग पुनीतने तिला पुन्हा थांबवलं आणि प्रिन्सिपलकडून परवानगी घेण्यासाठी आत गेला। प्रिन्सिपलनी सांगितलं, हो, मीच आज मिस नंदिनींना बोलवलं आहे।
त्यांचं नाव विचारून त्यांना आत पाठव. पुनीत मनातच विचार करू लागला, या स्वतः इतके सुंदर आणि यांचं नाव सुद्धा खूप सुंदर आहे. तो परत गेटवर गेला आणि हसत विचारू लागला, तुमचं नाव मला सांगा बरं, कारण प्रिन्सिपल मॅडमनी कोणाचं नाव सांगितलं आहे तेव्हाच मी तुम्हाला आत जाऊ देईन. ती नम्रपणे हसली आणि म्हणाली, माझं नाव नंदिनी आहे. पुनीतने हसत उत्तर दिलं, तुम्ही आत जाऊ शकता. अगदी तुमचंच नाव त्यांनी सांगितलं आहे. ती मग प्रिन्सिपलच्या ऑफिसकडे निघून गेली. प्रिन्सिपलनी नंदिनीला त्यांच्या शाळेत टीचरची नोकरी देण्यासाठी बोलावलं होतं, म्हणूनच ती आज त्यांना भेटायला आली होती. नंदिनी ऑफिसमध्ये गेल्यावर तिने प्रिन्सिपल समोर पुनीतची खूप स्तुती केली. त्यावर प्रिन्सिपलही हसत म्हणाल्या, हो खरंच पुनीत खूप प्रामाणिक आणि मेहनती माणूस आहे. एकदा सुट्टीच्या वेळी त्यांची पर्स शाळेतच राहिली होती. त्याने मला लगेच फोन करून सांगितलं. त्या पर्समध्ये खूप पैसे होते. त्या दिवशी त्यांनी एका मोठ्या वस्तूसाठी ते पैसे काढले होते, पण त्याने ती पर्स जशीच्या तशी त्यांना आणून दिली. दुसरा कोणी असता तर पर्सबद्दल मला सांगितलं देखील नसतं. हे ऐकून नंदिनीला पुनीतची ही गोष्ट खूप भावली. ती त्याच्या इमानदारीवर खूप खुश झाली. अशा बोलण्यातून नंदिनी आणि प्रिन्सिपलमध्ये खूप छान जवळीक झाली. प्रिन्सिपलनी नंदिनीचे डॉक्युमेंट्स पाहिले. ते नोकरीसाठी अगदी बरोबर होते. त्यामुळे त्यांनी तिला शाळेत टीचरच्या नोकरीवर ठेवून घेतलं. नंदिनीने दुसऱ्याच दिवशी शाळा जॉईन केली आणि आपलं काम खूप चांगल्या रीतीने करायला सुरुवात केली. त्या दरम्यान प्रिन्सिपल आणि नंदिनीची बॉन्डिंग खूप छान झाली. यामुळे शाळेतील बाकीचे टीचर्स तिच्यावर जळायला लागले. काही दिवसातच नंदिनीने प्रिन्सिपलचं मन जिंकलं होतं, कारण ती आपलं काम खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने करत होती. एकदा नंदिनीने प्रिन्सिपलसाठी आपल्या हाताने खीर करून आणली होती. त्यांना ती खूप आवडली. त्यानंतर तर प्रिन्सिपल कधीही तिला खीर बनवून आणायला सांगू लागल्या आणि घरी कुठला पाहुणा आला तरी नंदिनी त्यांच्या घरचीही मदत करायची. त्यामुळे प्रिन्सिपल तिच्यावर खूप खुश होत्या. नंदिनीला पुनीतच्या आयुष्यावरही खूप दया यायची, कारण तो आपलं जीवन खूप मेहनतीने आणि कष्टाने चालवत होता. त्याची सवय खूप साधीच होती. त्याला जेवायला जे मिळे ते तो शांतपणे खायचा. बसायला जी काही जागा मिळे तिथे बसून राहायचा. त्याच्याकडे एक स्वस्त असा मोबाईल होता. त्यातून आवाजही कापताच येत असे. त्याचा मोबाईल पाहून प्रिन्सिपल मॅडमना वाटलं की हा मोबाईल वापरून त्याला दिलासा मिळेल, म्हणून त्यांनी आपल्या घरी ठेवलेला एक जुना टचचा फोन शाळेत आणला. पुनीतला ऑफिसमध्ये बोलवून त्यांनी सांगितलं, हा मोबाईल तू ठेवून घे. तू एकटा कंटाळतोस ना, मी यात बॅलन्सही टाकून देते. तू ह्या मोबाईलवर थोडं मन रमव. पण पुनीतने अगदी ठामपणे नकार दिला. तो म्हणाला, मला अशा गोष्टींची अजिबात आवड नाही आणि मला अशा या महागड्या वस्तूंमध्ये रसही नाही. शाळेत काम करणारे लोक पुनीतवर जळू लागले. ते म्हणायचे, आपल्यातलाच कोणी प्रिन्सिपल मॅडमशी सहज हसून बोलू शकेल. आपल्यात तर इतकी हिंमतच नाही. सगळे म्हणायचे एक पुनीत आणि एक नंदिनीच आहेत, जे प्रिन्सिपल मॅडमच्या घरी जातात, त्यांच्या कामातही मदत करतात. शाळेचा क्लर्कही पुनीतला थांबवून हसत म्हणायचा, पुनीत, आम्हालाही सांग बरं, प्रिन्सिपल मॅडमना काय घोळून पाजला आहेस तू? तू तर त्यांच्याशी इतकं हसत हसत बोलतोस. पण पुनीत मात्र कधीही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे, ना कोणाशी मैत्री करत असे. तो आपलं कामच करत राहायचा. बाकीचे सगळे समोरून चांगले वागत, पण पाठीमागे पुनीतची नाहक निंदा करीत. मात्र प्रिन्सिपलना चांगलंच ठाऊक होतं की हे सगळे पुनीतवर जळत आहेत आणि जळणाऱ्या मनाने खोटं बोलत आहेत, म्हणून त्या त्यांच्यावर कधी विश्वास ठेवत नसत. सगळे चोरून चोरून कुजबूज करत आणि त्यांच्यावर कटाक्ष टाकून बोलत असत. काही लोक तर त्याला नंदिनीचा दिवाणाही म्हणायला लागले होते, पण तो त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष द्यायचा नाही. जणू काही ऐकलंच नाही अशा प्रकारे तो दुर्लक्ष करायचा. नंदिनीवरही वर्गातल्या इतर टीचर टोमणे मारत राहायच्या, पण ती त्यांना नेहमीच खूप प्रेमाने आणि नरमाईने उत्तर द्यायची. काही चांगल्या टीचर मात्र तिच्या वागण्याने प्रभावित झाल्या आणि तिच्या मैत्रिणी झाल्या, पण बाकी बऱ्याच जणींना तिच्यामुळे मत्सर वाटू लागला. त्या दिवसापासून प्रिन्सिपलच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. या कामासाठी प्रिन्सिपल मॅडमने सुट्टी झाल्यावर पुनीतला घरी बोलवायला सुरुवात केली. हीच गोष्ट प्रिन्सिपल मॅडमने नंदिनीला देखील सांगितली होती, पण नंदिनीने मॅडमकडे क्षमा मागून सांगितलं की तिच्या आईची तब्येत बरी नसते आणि तिला घरी जाऊन आईला जेवण द्यायचं असतं.
मग नंदिनी सुट्टीच्या वेळी पुनीतला हळूवार म्हणायची, पुनीत, तू आधी जा. तुला प्रिन्सिपल मॅडमच्या घरी सुद्धा जायचं आहे. माझ्याकडे थोडं काम आहे, ते करून मी शाळा बंद करून जाईन. पुनीत तिचं बोलणं सहज मान्य करायचा आणि निघून जायचा. रोजच ती त्याला आधी सोडून जायची. नंदिनीने मात्र ही गोष्ट प्रिन्सिपल मॅडमना सांगू नकोस असं त्याला बजावून ठेवलं होतं. तिचं म्हणणं होतं की त्या काळजीत पडतील. तोही तिची गोष्ट मान्य करायचा आणि शाळेची चावी तिला देऊन प्रिन्सिपलना काहीच न सांगता निघून जायचा. त्या या स्वभावामुळे नंदिनी खूप आनंदी होती आणि तीही पुनीतशी खूप प्रेमाने नम्रपणे बोलायची. अशा प्रकारे वेळ जात राहिला आणि एके दिवशी सुट्टीच्या थोड्याच वेळेआधी नंदिनीला तिच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तिच्या आईला भोवळ आली आहे आणि त्या खाली पडल्या आहेत. त्यांनी तिला खूप कष्टाने शुद्धीवर आणलं आणि लगेच रुग्णालयात घेऊन गेले, कारण पडताना तिच्या आईचं डोकं कुठल्या तरी वस्तूवर आपटलं होतं आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं. खूप त्रासाने ते त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. सध्या त्यांना सलाईन लागलेल्या होत्या. हे सगळं ऐकून नंदिनी रडायला लागली. तिला प्रिन्सिपल मॅडमने धीर दिला आणि पुनीतला आपली गाडी देत म्हणाल्या, तू तिला गाडीत बसव आणि लगेच रुग्णालयात घेऊन जा. त्यांनी काही पैसेही पुनीतच्या हातात दिले आणि म्हणाल्या, हे पैसे तू ठेव. जर मी नंदिनीला दिले तर ती घेणार नाही. तूच तिच्या आईच्या औषधोपचाराचे बिल भरून टाक. पुनीतने पैसे घेतले आणि पटकन नंदिनीला गाडीत बसवलं. नंदिनी मागे बसली आणि सतत रडत राहिली. पुनीत तिला धीर देत राहिला. त्याच्या शब्दांनी नंदिनीला थोडं समाधान मिळालं. जेव्हा दोघं रुग्णालयात पोहोचले तेव्हा पुनीतने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि ती दोघं आत गेले. ते एक सरकारी रुग्णालय होतं. तिथे खूप गर्दी होती. पुनीत नंदिनीच्या आईची रूम शोधू लागला. रुग्णालय खूप मोठं होतं, त्यामुळे एकच खोली शोधणं खूप कठीण होतं. म्हणून नंदिनीने आपल्या वडिलांना फोन केला तर त्यांनी इमर्जन्सी विभागात असल्याचं सांगितलं. दोघं शोधत शोधत तिथे पोहोचले. तिच्या आईला सलाईन लागलेली होती. नंदिनी पोहोचताच तिच्या आईने तिच्याकडे पाहिलं तर ती धावूनच गेली. तडफडत आईच्या गळ्यात पडली आणि रडत रडत तिला मिठी मारली. पुनीतने नंदिनीच्या पप्पांशी हस्तांदोलन केलं आणि त्यांची विचारपूस केली. नंदिनीचे वडीलही खूप आनंदाने पुनीतला उत्तर देऊ लागले, कारण नंदिनी आजकाल नेहमीच प्रिन्सिपल आणि पुनीतचा घरात उल्लेख करत असायची. पुनीत मग नंदिनीच्या वडिलांना बाहेर घेऊन गेला आणि प्रिन्सिपलनी दिलेले पैसे त्यांना दिले. त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला, पण पुनीतने जबरदस्तीने ते पैसे त्यांच्या हातात दिले आणि म्हणाला, आपण हे पैसे घेतलेच पाहिजेत. जर तुम्ही घेतले नाहीत तर प्रिन्सिपल मॅडमना वाईट वाटेल. त्यांनी तुमच्यासाठी एवढं केलं आहे. नंदिनीच्या वडिलांनी शेवटी त्याच्या हातातून ते पैसे घेतले आणि म्हणाले, मला माझ्या प्रिन्सिपल मॅडमशी एकदा बोलू दे. तेव्हा पुनीतने त्यांना फोन लावून दिला आणि फोन त्यांच्या हातात ठेवला. त्यांनी प्रिन्सिपल मॅडमचे आभार मानले आणि प्रिन्सिपल मॅडम उत्तरादाखल नंदिनीचीच प्रशंसा करू लागल्या. नंदिनीच्या वडिलांना आपल्या मुलीचं कौतुक ऐकून खूप आनंद झाला. जोवर नंदिनीची आई बरी नाही आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला नाही तोवर पुनीत त्यांच्या जवळच राहिला. नंतर डिस्चार्ज झाल्यावर त्याने प्रिन्सिपलच्या गाडीतून त्यांना घरी सोडलं आणि जेव्हा त्यांना सोडून तो निघायला लागला तेव्हा नंदिनी म्हणाली, थांब ना पुनीत, चहा पिऊन जा, कारण तू आमची खूप मदत केली आहेस. नंदिनीच्या वडिलांनी सुद्धा त्याला थांबण्याचा प्रयत्न केला, पण पुनीत नम्रपणे म्हणाला, नाही बाबा, मी उधारी ठेवतो तुमच्याकडे. कधीतरी दुसऱ्या दिवशी येऊन चहा पिईन. रविवारच्या दिवशी नक्की येतो. पण आता माझ्याकडे प्रिन्सिपल मॅडमची गाडी आहे आणि ती एक जबाबदारी आहे, म्हणून मी थांबू शकत नाही. नंदिनीच्या घरच्यांना त्याचं बोलणं समजलं आणि ते म्हणाले, चालेल बाळा, काही हरकत नाही. तू संडेला ये आणि आमच्यासोबत जेवून जा. नंदिनीचे बाबा म्हणाले. पुनीत म्हणाला, मी चहा पिऊन जाईन. जेवणासाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका. तेव्हा नंदिनी म्हणाली, ठीक आहे. पण तिचे वडील म्हणाले, नाही बाळा, तुला जेवायला यायलाच हवं. आम्ही जे खातो तेच तुला बनवून देऊ. आम्ही गरीब माणसं आहोत, जास्त थाटमाट करू शकत नाही. मी धुण्याच्या दुकानात कपडे धुतो. हे घरही भाड्याचं आहे. माझी एकुलती एक मुलगी आहे. हिला शिकवायची मला खूप इच्छा होती आणि तिचं शिक्षण ह्याच पैशांनी चाललं आहे. याचं आम्हाला खूप समाधान आहे. ते पुढे म्हणाले,
प्रिन्सिपल मॅडम मला एका मॉलमध्ये भेटल्या होत्या. तिथेही आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत उभी होती आणि नोकरीबद्दल विचारत होती. प्रिन्सिपल तिथेच उभ्या होत्या. त्यांनी हिचं बोलणं ऐकलं आणि ताबडतोब तिच्याशी संवाद साधला. मग तिथेच त्यांनी हिला आपला पत्ता सांगितला आणि हिची नोकरी ठरली. ती खूप आनंदी झाली होती. प्रिन्सिपलची शाळा नवीन आहे म्हणून पगार कमी आहे, पण आम्ही त्यामध्येच खुश आहोत. कमीच का होईना, पण काहीतरी येतंय ना. त्यांनी वचन दिलंय की शाळा चांगली चालायला लागली की ते पगार वाढवतील. असं बोलता बोलता नंदिनी स्वयंपाकघरातून तिच्या जुन्या कपात पुनीतसाठी चहा घेऊन आली आणि त्याला द्यायला लागली. तिचे वडील म्हणाले, बाळा, हा चहा पिऊन जा. पुनीत चहाचा कप बघून हसला आणि पटकन तो कप उचलून चहा पिऊ लागला. तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला. त्या नंदिनीच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारू लागल्या. तेव्हा पुनीतने फोन नंदिनीला दिला. नंदिनीने प्रिन्सिपल मॅडमशी बोलून झाल्यावर फोन पुन्हा पुनीतला दिला. तो लगेच उठला आणि निघू लागला. नंदिनीचे वडील म्हणाले, पुनीत बाळा, हवं तर चहा पूर्ण पिऊन जा. पण तो म्हणाला, नाही अंकल, मी पुन्हा कधीतरी येईन. मॅडमचा फोनही आलाय, मला जावंच लागेल. तुम्हा लोकांना भेटून खूप छान वाटलं. मी संडेला नक्की येईन. पुनीतने निघताना नंदिनीच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारलं तर त्यांनी फक्त हो हो एवढंच उत्तर दिलं. जास्त बोलू शकल्या नाहीत. पण नंदिनीच्या वडिलांनी मात्र तिच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तिथून निघून तो पटकन शाळेत पोहोचला आणि प्रिन्सिपलना त्यांची गाडी परत दिली. प्रिन्सिपल मॅडमनी नंदिनीला पूर्ण आठवड्याची सुट्टी दिली होती. त्यांचं म्हणणं होतं, माता पिता ही फार मोठी व्यक्ती असतात, त्यांची काळजी घे. त्यांनी नंदिनीचा पगारही वाढवला होता. पुनीतचं मन मात्र नंदिनीशिवाय लागत नव्हतं. ती शाळेत येत नसे तेव्हा तो खूप उदास राहायचा. त्याच्या या उदासीवरून प्रिन्सिपलनाही अंदाज आला की पुनीतला नंदिनी आवडू लागली आहे. खरं तर संपूर्ण शाळेच्या स्टाफलाही आता कळलं होतं की पुनीतही तिच्यावर मजनूप्रमाणे प्रेम करू लागलाय, कारण तो तिची खूप काळजी घ्यायचा. पण नंदिनी मात्र पुनीतकडे अजिबात लक्ष द्यायची नाही. कधी कधी तिला असं वाटायचं की जणू पुनीत तिच्यात जास्त रस घेतोय, पण ती ते फक्त स्वतःचा गैरसमज समजून दुर्लक्ष करायची. पुनीत त्यांच्या घरून निघून गेल्यानंतर नंदिनीची आई तिच्या वडिलांशी भांडायला लागली. ती म्हणाली, एका चौकीदाराला एवढं डोक्यावर चढवायची काय गरज होती? चला ते जाऊ दे, पण त्याला जेवायला बोलवायची काय गरज होती? तो एक चौकीदार आहे आणि तुम्ही त्याला अशी इज्जत देता आहात जसं तो एखाद्या शेठचा मुलगा आहे. हे ऐकून नंदिनीचे वडील रागानेच म्हणाले, तू तर त्याच्याबद्दल अशी बोलतेस जसं तू स्वतः एखाद्या शेठची बायको आहेस. अरे, तो आपल्यासारखाच आहे आणि किती चांगला माणूस आहे. त्याने आपली किती मदत केली आहे. प्रामाणिकपणे प्रिन्सिपल मॅडमनी दिलेले पैसे माझ्या हातात दिले, यात काय कमी आहे? नंदिनीची आई मात्र तोंड वाकडं करत म्हणाली, त्याने स्वतःच्या खिशातून कुठली मदत केली आहे? अरे, तो प्रिन्सिपलचा नोकर आहे. त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांनी तुला आणून दिले. यात काय एवढं मोठं काम झालंय? आणि तू तर त्याला दावत द्यायला निघाला आहेस. तुझी मुलगी तर त्याच्या चहासाठी नवे बशा बिस्किटं काढत होती. मीच तिला रागावून म्हटलं की जास्त इज्जत द्यायची गरज नाही. घरातले जे कप आहेत त्यातच दे, त्या बशीतच त्याला दे. जर तुम्हाला कोणाला मान द्यायचाच असेल तर प्रिन्सिपल मॅडमना द्या. त्यांनी आपलं इतकं भलं केलं आहे. अशा लोकांचा आपल्याला काय उपयोग? नंदिनीचे वडील रागानेच म्हणाले, अगं, त्या श्रीमंत बाई आहेत. देवाचे आभार मान की त्या आपल्यासारख्या लोकांशी तरी बोलतात. आणि पुनीतमध्ये काय वाईट आहे? तुला ठाऊक आहे का? प्रिन्सिपल मॅडम त्याची सतत स्तुती करतात. तू मात्र नको त्या कारणाने त्याच्या मागे लागले आहेस. नंदिनीची आई मात्र खूप टोकदार स्वभावाची होती. तिला आधीच कळलं होतं की पुनीतला नंदिनीमध्ये रस आहे. नंदिनीला अनेक ठिकाणाहून विवाहाचे प्रस्ताव येत होते, पण ते बहुतेक गरीब घराण्याचेच होते. तिच्या आईला मात्र श्रीमंत घराण्यातला जावई हवा होता. अशा रीतीने दिवस सरत गेले आणि रविवारचा दिवस जवळ आला. नंदिनीच्या वडिलांनी पत्नीच्या रागाची पर्वा न करता पुनीत आणि प्रिन्सिपल मॅडमला जेवणाची दावत दिली. प्रिन्सिपल मॅडम खूप आनंदाने यायला तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी पुनीत सोबत येते. त्यांच्या मनात श्रीमंत गरीब असा कुठलाही अहंकार नव्हता. त्या गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांना सारखं मानायच्या. नंदिनीला जेव्हा कळलं
की पुनीतसोबत प्रिन्सिपल मॅडमही येणार आहेत तेव्हा ती खूप खुश झाली होती. दुसऱ्या दिवशी दावत होती म्हणून ती आपल्या आईसोबत मिळून त्यांच्यासाठी चांगलं जेवण बनवायला लागली. नंदिनीची आई तर आधीपासूनच खूप छान स्वयंपाक करायची, पण कधी तिचा मूड नसेल तर ती स्वयंपाक करायला सरळ नकार द्यायची. पण आज प्रिन्सिपल मॅडम येणार होत्या म्हणून तिने जेवणात काहीही कमी राहू दिली नाही. संध्याकाळी जेव्हा पुनीत प्रिन्सिपल मॅडम सोबत नंदिनीच्या घरी आला तेव्हा त्याच्याकडे असलेले मोजके 3-4 जुने झिजलेले कपडे होते. त्यातलाच एक कपडा नीट प्रेस करून त्याने घातला होता. प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, पुनीत हा नवा सूट ठेव, पण त्याने सरळ नकार दिला. त्याचे जोडेही ते जुने झिजलेले होते. तरी सुद्धा तो आनंदाने हसत मुखाने प्रिन्सिपल मॅडमना गाडीत बसवून नंदिनीच्या घरी घेऊन आला. नंदिनीची आई प्रिन्सिपल मॅडमना डोक्यावर बसवत होती, पण पुनीतशी बोलायलाही तयार नव्हती. दुसरीकडे नंदिनीचे वडील मात्र त्याला खूप छान मान देत होते. त्याच्याशी सगळ्या गप्पा मारत होते. त्यांनी त्याला कधीच एकटं असल्याची जाणीव होऊ दिली नाही. पुनीत मात्र लाजेखातर काही खाणं पिणं टाळत होता, पण नंदिनीचे वडील त्याला जबरदस्ती जेवायला लावत होते. त्या दिवशी पुनीतचा आनंद आणि उत्साह ओसांडून वाहत होता. इतक्या दिवसानंतर तो नंदिनीला पाहत होता आणि तिला बघून तो खूप खुश झाला होता. प्रिन्सिपल मॅडमनीही खूप मनापासून जेवण केलं. इतकंच नव्हे तर त्यांना जेवण एवढं आवडलं की त्यांनी थोडं स्वतःसाठी पॅक करूनही घेतलं. त्या जेवणावर अगदी खुश झाल्या. जेव्हा त्या आल्या तेव्हा त्या सगळ्यांसाठी बेकरीतून काही मिठाई घेऊन आल्या होत्या. हे सगळं बघून नंदिनीची आई खूप खुश झाली, कारण प्रिन्सिपल मॅडमनी तिला भरपूर रोख पैसेही हातात दिले होते. ती दोघे निघून गेल्यानंतर नंदिनीची आई पुनीतची निंदा करू लागली. ती म्हणाली, हे जेवण मी प्रिन्सिपल मॅडमसाठी बनवलं होतं, त्या पुनीतसाठी नाही. अशा लोकांना भला कोण दावत देतो. तेव्हा नंदिनीचे वडील रागानेच म्हणाले, तू तर जिथे पैसे दिसतात ना तिथेच मान देतेस. माणसाला ओळखायला शिक. सुदैवाने प्रिन्सिपल मॅडम खूप चांगल्या आहेत आणि इज्जतदार बाई आहेत, नाहीतर सगळे श्रीमंत असेच नसतात. नंदिनीच्या आईची तब्येत हळूहळू सुधारायला लागली आणि ती पुन्हा घरकाम करायला लागली. त्यामुळे नंदिनीने मंडेपासून परत शाळा जॉईन केली आणि आधीसारखंच तिने पुनीतला सुट्टीच्या आधी घरी पाठवायला सुरुवात केली. पुनीतही तिचं ऐकून सहज शाळेतून निघून प्रिन्सिपल मॅडमच्या घरी जात असे, कारण आजकाल त्यांच्या घरी लग्नासाठी पेंटिंगचं काम सुरू होतं. त्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रिन्सिपल मॅडमनी पुनीतला ठेवून दिलं होतं. पण पुनीतला नंदिनीबद्दल नेहमीच काळजी वाटायची, कारण ती त्याला सुट्टीच्या आधी घरी जायला सांगायची आणि स्वतः मात्र उशिरापर्यंत शाळेत थांबायची. ही गोष्ट पुनीतला थोडी विचित्र वाटू लागली. तो मनात खूप अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, ती इतकी उशिरापर्यंत थांबून नक्की काय करते. एके दिवशी त्याने प्रिन्सिपल मॅडमकडे काही कारण सांगून परत शाळेत आला आणि नंदिनीवर नजरेखालून लक्ष ठेवू लागला. त्याने बघितलं की नंदिनी वरच्या डिपार्टमेंटमध्ये काही मुलींना घेऊन नाचत होती. हे पाहताच तो चकित झाला आणि लगेच रागाने नंदिनीपाशी गेला. तो म्हणाला, हे काय तमाशा लावलायस. नंदिनी त्याला पाहून दचकली आणि घाबरून विचारू लागली, तू इथे का आलास. पुनीत संतापून म्हणाला, तुझं कारनामा पाहण्यासाठी आलोय. नंदिनीने लगेच प्रसंगाची जाणीव करून घेतली आणि त्या नाच शिकणाऱ्या मुलींना सांगितलं, तुम्ही आता सुट्टीला जा. त्यानंतर त्या सगळ्या मुली निघून गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर नंदिनीने पुनीतला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, बघ पुनीत, माझ्या परिस्थितीला तू समजून घे. एकदा शाळेतल्या ड्रामासाठी एका मुलीला मी नाच शिकवला होता. तिला खूप आनंद झाला आणि ती शाळेत पहिलीही आली. मग तिने मला सांगितलं, ताई तुम्ही मला कृपया पूर्ण नृत्य शिकवा, मी तुम्हाला त्याची फीही देईन. हे ऐकून मी खूप खुश झाले. मी तिला सांगितलं, अजून मुलींना एकत्र कर, मी सगळ्यांना शिकवेन. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या घराची काय अवस्था आहे. म्हणून मी त्या मुलींना नृत्य शिकवायला सुरुवात केली. माझ्याकडे शिकवण्यासाठी जागा नाही, म्हणून मी प्रिन्सिपल मॅडम आणि तुझ्या नम्रतेचा फायदा घेऊन शाळेत शिकवू लागले. ती पुढे म्हणाली, कृपा करून मला माफ कर आणि ही गोष्ट प्रिन्सिपल मॅडमना सांगू नकोस, नाहीतर त्यांचा माझ्यावरचा विश्वास निघून जाईल आणि त्यांचं मन तुटेल. मी आजपासून पुन्हा असं कधीच करणार नाही. मी मुलींना नृत्य शिकवणं थांबवते. पुनीतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, फक्त एका अटीवर मी तुझं हे रहस्य लपवेन
की तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि माझ्याशी लग्न करशील. हा काही ब्लॅकमेल नाही, फक्त माझ्या प्रेमाचं वेड आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हे ऐकताच नंदिनी रागाने पेटून उठली. ती रागाने म्हणाली, जा प्रिन्सिपल मॅडमना जाऊन सांग. थांब, मीच त्यांना आता फोन करून सगळी सत्यता सांगते आणि त्यांची माफी मागते. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्या मला नक्कीच माफ करतील. एवढीशी गोष्ट लपवण्यासाठी तू माझ्याशी इतकी मोठी गोष्ट बोलतोयस. एकदा स्वतःकडे आणि माझ्याकडे बघ. तू 12वी पण पास केलेली नाहीस आणि मी MA केलेलं आहे. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी एक ना एक दिवस खूप छान नोकरी मिळवेन आणि माझ्यासारख्या एखाद्या सुशिक्षित मुलाशीच लग्न करेन. म्हणून माझी स्वप्न पाहणं सोडून दे आणि तुझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीशी लग्न कर. माझं ऐक. तू तिच्यासोबत खूप खुश राहशील. ती पुढे म्हणाली, हो, तू माझी खूप मदत केली आहेस, म्हणून मी या गोष्टीसाठी तुला काही म्हणणार नाही. स्वप्न पाहणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि कुणीही पाहू शकतो, पण स्वप्न ही आपल्या बरोबरीच्या माणसासोबतच पाहावीत, जी सहज पूर्ण होऊ शकतील. पुनीत मात्र ठामपणे म्हणाला, मला माझ्या वरच्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तो माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. नंदिनी रागानेच म्हणाली, तुझ्या बोलण्यावर मला हसू येते. तू काय काय बडबडतोयस ठाऊक आहे का? असं म्हणत तिने प्रिन्सिपल मॅडमना फोन केला आणि रडत रडत सगळी गोष्ट सांगितली, अगदी पुनीतने लग्नाची मागणी घातल्याची गोष्ट सुद्धा. हे ऐकून प्रिन्सिपल मॅडमनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, तू इतकी परेशान होऊ नकोस. ही काही एवढी मोठी गोष्ट नाही जी तू काळजी करतेस ना. हो, तू छोटं मोठं चुकलेस खरं, पण त्याची शिक्षा तुला मिळेल. मात्र ती शिक्षा मी नंतर देईन. नंदिनीने त्यांच्याकडून आपल्या चुका मान्य करून माफी मागितली आणि फोन ठेवला. त्यानंतर ती घरी आली. तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. तिची आई नेहमीच तिच्या लग्नाबद्दल बोलायची. तिचं म्हणणं असायचं की माझी मुलगी इतकी सुंदर आहे तर ती एखाद्या श्रीमंत घरातली सून व्हायला हवी. तू श्रीमंत लोकांची मैत्री कर, त्यांचे नातेवाईक असोत किंवा मित्र असोत. त्यांना आवडशील तर तुझं लग्न एखाद्या श्रीमंत घराण्यात होईल. मग तुझंही भलं होईल आणि आमचंही जीवन बदलून जाईल. आईच्या एवढ्या आग्रहामुळे नंदिनीने श्रीमंत लोकांची मैत्री करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी कुणाच्या घरात एखादे फंक्शन असलं तर ती कधीही चुकवायची नाही. तिथे जायचीच. नंदिनीचे वडील मात्र धुण्याच्या दुकानात काम करायचे. दुकानाचा मालक त्यांना कपडे घरी धुवायला द्यायचा, त्यामुळे त्यांना थोडाफार फायदा व्हायचा. पण नंदिनीची आई जेव्हा कुठल्याही फंक्शनला जायची तेव्हा ती दुकानावर आलेले कपडे वापरायची आणि खोटं थाटमाट करून स्वतःची इज्जत दाखवायची. शिवाय ती नंदिनीला सुद्धा तसं करायला जबरदस्ती करायची, ज्यामुळे ती श्रीमंत दिसेल. नंदिनीला मात्र ही खोटी इज्जत मुळीच आवडत नव्हती. या कारणामुळे तिला आनंद वाटत नव्हता. पण तिची आई नेहमी रागवलेली असायची, म्हणून नंदिनीला नाईलाजाने ते कपडे घालावे लागत. आईच्या हजारो प्रयत्नानंतरही नंदिनीचं नशीब काहीच खुललं नव्हतं. तिच्या कुठल्याही मैत्रिणीच्या नातेवाईकांना नंदिनी पसंत पडली नव्हती. उलट तिच्या मैत्रिणींना मात्र खूप श्रीमंत घरातून लग्नाचे प्रस्ताव आले आणि नंदिनी मात्र तशीच वाट बघत बसून राहायची. तिच्या कोणत्याही मैत्रिणीने नंदिनीला आपली वहिनी मानलं नाही. हे तिच्या मनाला खूप लागायचं. एके दिवशी मैत्रिणीच्या फंक्शनहून घरी आल्यावर नंदिनीने आपल्या आईला सरळ सांगितलं, मी असं कधीच करणार नाही. तेव्हा तिची आई देखील नाइलाजाने मान्य झाली आणि नंदिनीच्या लग्नासाठी एक रिश्तेवाली आली. आई तिला म्हणाली, एखादं खूप श्रीमंत नातं बघ. माझी मुलगी खूप सुंदर आहे. असेच दिवस जात राहिले, पण त्या रिश्तेवालीकडून काहीही उत्तर आलं नाही. त्यांच्या घरचं वातावरण आणि गरिबी पाहून कुणीही श्रीमंत घराण्यातला मुलगा तिच्यासाठी तयार होत नव्हता. त्यामुळे तिची आई शेवटी नंदिनीचं लग्न एखाद्या श्रीमंत उमग्या माणसाची करायला तयार झाली. पण तिलाही तसं नातं मिळालं नाही. दरम्यान पुनीतने नंदिनीच्या वडिलांशी त्याच्या आणि नंदिनीच्या लग्नाबद्दल बोलणं घेतलं. त्यावर नंदिनीच्या वडिलांनी उत्तर दिलं, घरी भेट, मग आपण सविस्तर बोलू. तेव्हा पुनीत त्यांच्या घरी गेला. तिथे भेट झाल्यावर दोघांमध्ये काही अशा गप्पा झाल्या की नंदिनीचे वडील तिला त्याचा प्रस्ताव देण्यास लगेच तयार झाले. वडिलांचं हे ऐकून नंदिनीची आई फार हंगामा करू लागली. पण तिच्या हंगाम्याचा काही उपयोग झाला नाही, कारण वडिलांनी तिचं अजिबात ऐकलं नाही.
त्यांनी सरळ मंदिरात जाऊन लग्न करण्यास होकार दिला. नंदिनी देखील या नात्यासाठी पूर्ण तयार होती. तिने आईकडे नाराजी व्यक्त केली होती, पण वडिलांनी तिला समजावत म्हटलं, बाळा, तुझ्या आईला कित्येक दिवसांपासून श्रीमंत घरातून नातं हवं होतं, पण एकही चांगलं नातं मिळालं नाही. हो, मान्य आहे की पुनीत गरीब आहे, पण त्याने माझ्याशी वचन दिलंय की तो चांगली नोकरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तो आपल्या घरातच राहील आणि आपल्या म्हातारपणीचा आधार बनेल. त्याचा आणि आपला दोघांचाही फायदा आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की तो तुला खूप छान ठेवेल आणि तुला कशाचीही कमी भासू देणार नाही. वडिलांनी असं समजावल्यावर नंदिनीही मान्य झाली, कारण ती आपल्या वडिलांच्या त्रासात अजून वाढ करू इच्छित नव्हती. तिला वाटलं, पुनीतमुळे निदान वडिलांना तरी आधार मिळेल, त्याचं आयुष्य थोडं बरं होईल. म्हणूनच ती लग्नाला तयार झाली. मग नंदिनीच्या आईला वडिलांनी रागावलं आणि तिने मनाविरुद्ध हा प्रस्ताव मान्य केला. पण तिने पुनीतकडे एकदाही पाहिलं नाही. ना त्याला कुठलं महत्त्व दिलं, ना त्याला घरचा जावाई म्हणून मान्यता दिली. आणि मग पुनीत व नंदिनीचं लग्न जवळच्या मंदिरात करून दिलं गेलं. त्याची सासू त्याला प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारायची, त्याच्यावर चिडचिड करायची, पण तो काहीच उत्तर द्यायचा नाही. फक्त त्यांच्या बोलण्यावर हसत राहायचा. त्याला सासूच्या बोलण्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही, कारण त्याला नंदिनी मिळाली होती आणि त्यामुळे तो मनापासून आनंदी आणि हसतमुख राहायचा. त्याने नंदिनीला सांगितलं होतं, मी गरिबीमुळे तुला महागडा पोशाख आणून देऊ शकत नाही, पण भाड्याने घेतलेला तरी देऊ शकतो. तेव्हा नंदिनी हसून म्हणाली, मला भाड्याचा महागडा पोशाखही नको आहे. मला माझ्या साध्या कपड्यांमध्ये जास्त आनंद मिळतो. प्रिन्सिपल मॅडमना ही गोष्ट कळताच त्या खूप आनंदित झाल्या होत्या आणि त्यांनी दोघांना एकत्र राहण्याचा आशीर्वाद दिला. मग त्या नंदिनीच्या जवळ बसून खूपच भावूक होऊन नरम आवाजात म्हणाल्या, नंदिनी बाळा, मला ठाऊक आहे की तुझ्या आणि पुनीतमध्ये शिक्षणात खूप मोठा फरक आहे, पण माझा विश्वास ठेव. त्याच्या शिक्षणात जरी कमतरता असली तरी त्याच्यामध्ये प्रत्येक चांगली खुबी आहे आणि मला खात्री आहे, ज्या पद्धतीने तू तुझ्या वडिलांच्या आनंदासाठी स्वतःचं मन वाकवलंस, तसंच तू आयुष्यात नेहमी आनंदी राहशील. तुला कधीच ह्याचा पश्चाताप होणार नाही, कारण पुनीत तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो. यानंतर पुनीत आणि नंदिनीचं मंदिरात लग्न झालं आणि प्रिन्सिपल मॅडमही खूप आनंदाने त्यांच्या लग्नाला सामील झाल्या. त्यांनी नंदिनी आणि पुनीतला लग्नाची भेट द्यायची इच्छा व्यक्त केली, पण पुनीतने मात्र नम्रपणे नकार देत सांगितलं, मला या खास क्षणी माझे स्वतःचे कपडे घालायचे आहेत. यावर प्रिन्सिपल मॅडम हसून म्हणाल्या, ठीक आहे. मग पुनीतने एक स्वस्तसा पोशाख विकत घेतला आणि नंदिनी व तिच्या वडिलांनीही स्वतःसाठी एक जोडी कपडे आणले. नंदिनीचे वडील पुनीतच्या खुद्दारीवर खूप खुश झाले होते. ते आपल्या सगळ्या नातेवाईकांना आनंदाने सांगत होते, मला एक मुलगी देऊन एक मुलगा मिळाला आहे. पुनीत रोज काम आटपून सगळ्यात आधी आपल्या सासऱ्यांना भेटायला जायचा. त्यांच्यासोबत थोडा वेळ बसायचा आणि त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा, कारण आता ते म्हातारे झाले होते आणि कामावरही जाऊ शकत नव्हते. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी आता पुनीत आणि नंदिनीवरच आली होती. ते दोघे मिळून आता घरखर्च भागवू लागले. पुनीत आधीसारखाच चौकीदाराची नोकरी करत होता. त्यांच्या लग्नाला 1 महिना होऊ आला होता. 1 महिन्यानंतर प्रिन्सिपल मॅडमांनी पुनीतचा पगार दुप्पट करून दिला. पण पुनीतने प्रिन्सिपल मॅडमना नम्रपणे म्हटलं, मॅडम, आपण आपला तोटा करून असं करू नका. त्यावर त्या खुश होऊन म्हणाल्या, मी तुझी नोकरीच बदलली आहे आणि आता तू ऑफिसमधील हिशेब किताबाचं काम पाहशील. मला तुझ्यावर इतका विश्वास आहे की तू हे काम नक्कीच आरामात करू शकशील. शेवटी तू 12वी तरी पास आहेस ना. जर काही अडचण आली तर नंदिनीला विचार, ती शिक्षणात खूप चांगली आहे. हे ऐकून पुनीत खूप आनंदला आणि त्याने प्रिन्सिपल मॅडमचे आभार मानले. घरी गेल्यावर त्याने आपला सगळा पगार सासऱ्यांच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, आता तुम्हीच माझे वडील आहात. जन्मदाता नसला तरी काय झालं, तुम्ही मला मुलासारखं मानलं आहे. सासरे खूपदा नकार देत राहिले की ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. तुम्ही दोघं पती पत्नीच हे पैसे ठेवा, असे सासरे म्हणाले. तेव्हा नंदिनी हळू आवाजात म्हणाली, पप्पा, पुनीतने जेव्हा तुम्हाला आई वडिलांसारखी इज्जत दिली आहे आणि तुम्हालाही तो मुलासारखाच मानतो, तर तुम्ही तुमचं मोठेपण दाखवून
त्यांच्या पैशांचा स्वीकार न करण्याची हट्टीपणा सोडून द्या, नाहीतर त्याचं मन तुटून जाईल. मग नंदिनीच्या वडिलांनी ते पैसे घेतले आणि घरचा खर्च भागवायला सुरुवात केली. नंदिनीची आई मात्र प्रत्येक वेळेस पुनीतवर नाराजी दाखवत असे. ती म्हणायची, आपली इतकी सुंदर मुलगी होती आणि तू तिला या अशिक्षित गावरान पुनीतच्या हवाली करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आजवर नंदिनीची आई पुनीतला नेहमीच तुच्छतेच्या नजरेने, तिरस्कारानेच बघत असे. ती सतत म्हणायची, माझी मुलगी तर एखाद्या महालात राहण्यास लायक होती, पण तू तिला तुझ्या जाळ्यात अडकवलंस. तिचे वडील घाईघाईने तिचं लग्न लावून दिले, नाहीतर ती कधीच तुझी बायको होण्यास तयार झाली नसती. पुनीत मात्र त्यांच्या बोलण्याला कधीच उत्तर देत नसे. शांतपणे सगळं ऐकत राहायचा. एवढं काही करूनही त्याची सासू कधीच त्याच्यावर खुश नव्हती. असेच दिवस जात गेले आणि पुनीतने हप्त्यांवर एक बाईक घेतली. आता दोघं एकत्र शाळेत जायला लागले. ती दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी होते. नंदिनीच्या मैत्रिणी आश्चर्याने तिला म्हणायच्या, तू इतकी शिकलेली असून सुद्धा एका अशिक्षित चौकीदाराशी लग्न केलंस. तेव्हा नंदिनी हसून उत्तर द्यायची, मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. असं करत 2-3 दिवस गेले. रविवारचा दिवस आला. नेहमीप्रमाणे रविवारी पुनीत आणि नंदिनी फिरायला जायचे. ते दोघं निघायची तयारी करत होते. तेव्हाच अचानक पुनीतला फोन आला. फोनवरून त्याला समजलं की त्याची आई खूप आजारी आहे. हे ऐकताच तो तडफडला आणि घाबरून नंदिनीला म्हणाला, नंदिनी लवकर चल, माझी आई खूप आजारी आहे. त्याच्या मागोमाग नंदिनीचे वडीलही ऑटोमध्ये बसून निघाले. जेव्हा पुनीत मोठ्या घरासमोर ऑटो थांबवून खाली उतरला, तेव्हा त्याने नंदिनीला हाताने आत येण्यासाठी इशारा केला. तिचे वडीलही मागून आले. पुनीत आत गेला तर त्याचे आई वडील दोघेही एकत्र बसून चहा पित होते. त्यांनी उठून पुनीतला पाहिलं आणि नंदिनीला बघून ते आश्चर्यचकित झाले. तेव्हा पुनीत म्हणाला, ही माझी बायको आहे, नंदिनी. नंदिनीचे वडील आनंदाने पुनीतकडेच पाहत राहिले. पुनीत जाऊन आपल्या आई वडिलांना भेटला आणि त्यांना नंदिनीशी झालेल्या त्याच्या नात्याबद्दल सांगितलं. दोन्ही पती पत्नी एकमेकांकडे पाहू लागले आणि डोळ्यांनीच एकमेकांशी काहीतरी म्हणाले. मग पुढे येऊन पुनीतची आई नंदिनीला मिठी मारत म्हणाली, अगं, आमची सून तर किती सुंदर आहे. हे ऐकून नंदिनी लाजली. त्यांनी नंदिनीच्या वडिलांनाही मानाने बसवून सांगितलं, पुनीत खूप शिकलेला तरुण आहे आणि आमचा एकुलता एक मुलगा आहे. तो तर सोन्याच्या चमच्याने जन्माला आला आहे. पण त्याच्या वडिलांशी आणि माझ्यात कायम भांडण व्हायचं. भांडण वाढत गेलं आणि ते माझ्यावर रागवून घर सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले. पुनीतने त्यांना खूप समजावलं, थांबवलं, पण त्यांनी त्यांचं अजिबात ऐकलं नाही. पुढे त्याच्या आईने नवऱ्याला सांगितलं होतं की ती हे घर सोडून चालली आहे. पुनीतने तिलाही खूप थांबवलं, पण तीही थांबली नाही. घरात जुने विश्वासू नोकरच होते. पुनीतने अनेकदा आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. अगदी धमकीही दिली की जर त्यांनी आईला सोडलं तर तो सुद्धा त्यांना सोडून जाईल. पण त्यांचे वडील म्हणाले, तू श्रीमंत बापाचा मुलगा आहेस, पण मी आणि तुझी आई एकमेकांना अजिबात सहन करू शकत नाही. तेव्हा पुनीत म्हणाला, हो, मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे, पण मला तुमच्यात फक्त मैत्री आणि प्रेम हवं आहे. तुमचं दोघांचं एक छोटंसं कुटुंब आहे. मग काय एवढा अभिमान, काय एवढं रागाने राहणं. पण त्याच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. ती दोघं आपल्याच अहंकारात राहिले. रागाच्या भरात पुनीतने त्यांची संपत्ती नाकारली आणि म्हणाला, मला तुमच्या या संपत्तीची काहीच गरज नाही. मला फक्त शांतता हवी आहे. आणि तो रागात घर सोडून गेला. घरात एकटाच उरला तेव्हा त्याने आपली मॅट्रिकची डिग्री घेतली आणि पर्समध्ये जे काही पैसे होते ते घेऊन घर सोडून निघाला. तो थेट प्रिन्सिपल मॅडमच्या शाळेत गेला आणि त्यांच्याकडे चौकीदाराची नोकरी मागितली. त्यांनी त्याला नोकरी दिली. अशा प्रकारे पुनीत गरीब बनून शाळेत काम करत राहिला आणि नंदिनीशी लग्न केलं. जेव्हा वडिलांना कळलं की तो घर सोडून गेला आहे, तेव्हा ते खूप व्याकुळ झाले आणि त्याला शोधू लागले. मुलाच्या कारणाने दोन्ही नवरा बायकोमध्ये पुन्हा जवळीक झाली. त्याची आई जरी आजारी असल्याचा बहाणा करत होती म्हणून तो पळत आला. अन्यथा त्यांनी त्याला खूप आधी बोलावलं होतं, तरी तो घराकडे यायलाच तयार नव्हता. जेव्हा त्यांनी पाहिलं की पुनीत तर नंदिनीचा पूर्णपणे दिवाना झालाय, तेव्हा त्यांनी पुनीतची माफी मागितली आणि पुन्हा कधीही एकमेकांशी भांडणार नाही असा वादा केला. पुनीत रडत रडत म्हणाला,
काय फायदा तुमच्या भांडण करून एकत्र राहण्यात? माझं संपूर्ण आयुष्य, लहानपण तुमच्या भांडणामुळे इतक्या दुःखात गेलं. ना आई कधी हार मानली ना बाबा, पण दोघांपैकी एकालाही आपल्या एकुलत्या एक मुलाचा विचार आला नाही की तो किती एकटा आहे, किती तान्हा आहे. जेव्हा तुमच्या भांडणाचे गडगडाटी आवाज घरात घुमायचे तेव्हा माझं लहानसं हृदय भीतीने थरथर कापायचं आणि मी पूर्ण रात्र रडतच घालवायचो. तो पुढे म्हणाला, तुम्हाला वाटत होतं की पैशाच्या नशेत दडपून मी माझा सारा आनंद मिळवीन, पण खरी गोष्ट अशी आहे की जी शांतता, जी खरी खुशी मला या गरिबीत मिळाली ती मला तुमच्या श्रीमंतीत कधीच मिळाली नसती. ज्या खऱ्या आनंदासाठी, ज्या प्रेमासाठी मी आयुष्यभर तडफलो ते मला नंदिनी आणि तिच्या वडिलांमुळे मिळालं. प्रिन्सिपल मॅडम, ज्यांनी मला स्वतःच्या मुलासारखं मानलं, जिथे मी फक्त चौकीदाराच्या नोकरीवर होतो, त्या माझ्या लग्नात आपल्या मुलाच्या लग्नासारखं सहभागी होण्यासाठी तयार झाल्या. हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. पुनीतचे वडील रडत रडत त्याच्याकडे पाहत होते आणि त्याला मिठी मारून माफी मागू लागले. त्यांनी नंदिनीच्या वडिलांना आपल्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली, पण नंदिनीचे वडील नम्रपणे म्हणाले, नाही, मी नाही येऊ शकत. त्याच्या आईनेही होकार दिला नाही. घरी परतल्यावर नंदिनीची आई म्हणाली, माझ्या मुलीच्या सासरीचं एवढं मोठं घर पाहून तर माझा श्वासच अडकल्यासारखं झालं. बरं झालं तुम्ही तिथे राहायला जायला नकार दिला. पुढे ती म्हणाली, ज्या सुखशांतीचा अनुभव मला या छोट्या घरात मिळतो तो मला कुठेच मिळाला नाही. मी हे समजून गेले आहे, गरिबी असली तरी स्वतःचा माणूसच खरा बादशाह असतो. आणि मला जे पैशांचा लोभ होता त्यामुळे मी तू कपडे धुवायला आणलेले कपडे लपून स्वतः वापरायचे आणि नंदिनीला जबरदस्ती घालायचे. ती नेहमीच ते कपडे घालताना नाराज व्हायची, पण मी तिला हट्टाने ते घालायला लावायचे. तेव्हा नंदिनीचे वडील म्हणाले, वरच्या देवाकडे माफी माग. सुदैवाने माझी मुलगी चांगल्या स्वभावाची आहे आणि तिचं लग्न खूप चांगल्या माणसाशी झाले. आपण त्याला गरीब समजून मुलीचं लग्न लावून दिलं होतं, पण तो तर खरा अत्यंत श्रीमंत मनाने निघाला. मला आश्चर्य वाटतंय की मी समजलो होतो तू त्याच्या श्रीमंतीचं ऐकून खुश होशील, पण तू तर अगदी साधी राहिलीस. माणूस चांगलं असणं महत्वाचं असतं. पुनीतने माझं मन खूप आनंदी केलं आहे. मी त्याला कधीच महत्व दिलं नाही. किती अपमानास्पद गोष्टी बोलले, पण त्याने कधीच पलटून एक शब्दही उत्तर दिलं नाही. त्याच्या वडिलांसमोर तर मी माफीही मागू शकले नाही. आता लवकरच मला संधी मिळाली की मी त्याच्याकडे माफी मागेन. नंदिनी आपल्या सुंदर पोशाखात बसलेली होती तेव्हा पुनीतने तिचा हात हळूवार पकडून म्हणाला, आता मी तुला जगातील सगळी सुख देईन, तुला खूप सारी खरेदी करून देईन, तुला पूर्ण जगभर फिरवीन. नंदिनी हसून म्हणाली, मला तर पहिल्याच दिवशी तुम्ही जगभराची सगळी सुख दिली आहेत. मला तर तुझ्या बाईकवर बसून सुद्धा तितकाच आनंद वाटतो जितका कदाचित संपूर्ण जग फिरूनही मिळाला नसता. आणि मला पैशांची अजिबात भूक नाही. पुनीत प्रेमानेच म्हणाला, मला ठाऊक आहे. आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मी प्रिन्सिपल मॅडमना माझं खरं आयुष्य सांगितलं. त्या आश्चर्यचकित झाल्या, पण खूप आनंदीही झाल्या की नंदिनीचं पुढचं आयुष्य किती सुंदर जाणार आहे. नंदिनी म्हणाली, फक्त माझ्या वडिलांना आधार द्याल तर मी खूप खुश होईन. मला काहीच नको आहे. पुनीत म्हणाला, आपण त्यांना आपल्या सोबतच ठेवू. माझे वडीलही या गोष्टीमुळे खूप आनंदी होतील. त्यांनीच मला सांगितलं आहे की तुझे आई बाबा आपल्या घरी आण. तुम्ही दोघं आमच्या सोबत राहिलात तर ते आणखी खुश होतील. हे ऐकून नंदिनी देखील म्हणाली, हो पप्पा, हे अगदी खरं बोलत आहेत. त्यांनीच तुम्हाला घरी आणायला सांगितलं आहे. तुम्ही चला ना, इथे तुम्हाला खूप त्रास होत आहे. आता पावसाळाही आला आहे, घर टपकू लागेल तर तुम्ही खूप त्रासाल. ते घरही आता तुमचंच आहे. मी आता तुमचे कपडे पॅक करते. इतकं ऐकल्यावर नंदिनीचे आई वडील तयार झाले आणि पुनीतने त्यांना आपल्या मोठ्या काळ्या गाडीत बसून आपल्या अलिशान घरी आणलं. नंदिनीचे आई वडील पाहून पुनीतचे आई वडील खूप आनंदित झाले आणि त्यांना भरपूर मान दिला. सगळे एकत्र आनंदाने राहू लागले. काही महिन्यानंतर नंदिनीच्या कुशीत एक लहानशी गोंडस मुलगी आली. पुनीत आणि नंदिनीने तिचं नाव परिणीती ठेवलं, कारण ते नाव दोघांना खूप शोभून दिसत होतं. तिचे दोन्ही आजी आजोबा तिला खूप प्रेम करू लागले. यामुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा भरपूर आनंद आला. मित्रांनो, ही आमची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे.
कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा म्हणजे पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.